सुस्वागतम. नमस्कार सगळ्यांना. आज दिवाळीचा दुसरा दिवस. आज अश्विन वद्य द्वादशी आहे. ही द्वादशी ही एकादशीच्या नंतरची येते. इतर वेळेला आपण या द्वादशीचा पारणं सोडतो. पांडुरंगाला जातो, कृष्णाला जातो, विष्णूला जातो, नैवेद्य दाखवतो आणि मगच द्वादशीचं पारणं सोडतो. तसंच कालच्या रमा एकादशीचं पारणं सुद्धा आज आपल्याला फेडायचं आहे. म्हणजेच नैवेद्य दाखवून आपण द्वादशीचा उपवास सोडणार आहोत. आणि मात्र आजच्या द्वादशीला का महत्व आहे ते जाणून घेऊया. आज द्वादशी म्हणजे वसुबारस. वसुबारस म्हणजे गाय आणि वासरू. बरोबर आहे? वसुबारस ह्याचा दुसरा अर्थ गोकुळ आहे. कारण वासुदेव पुत्र कृष्ण जिथे राहत होता, तो गोकुळात राहत होता. त्यामुळे त्याला बारस असं सुद्धा म्हणतात. बारस म्हणजे वासरू. आणि आपल्याला सांगायला तर मला खूप आनंद होईल, की भगवती क्लासेसच्या निमित्ताने आपण सगळे एकत्र आलेलो आहोत. आणि भगवती क्लासेसने आपल्याला ही एवढी मोठी संधी उपलब्ध करून दिलेली आहे, की आपल्याला प्रत्येक दिवाळीच्या दिवसाचं महत्त्व कळत आहे. तुम्हाला देखील आणि मला देखील नव्याने कळत आहे. त्यामुळे आपण सुरुवातीलाच भगवती क्लासेसचे खूप खूप आभार मानूया, की त्यांनी आपल्याला मला बोलण्याची आणि तुम्हाला ऐकण्याची संधी दिलेली आहे. आपल्याला ध्यान मार्गावर आणण्यासाठी त्यांचे जे विविध प्रयत्न चालू आहेत, त्यासाठी त्यांना अनेक अनेक शुभेच्छा. आता वासुदेवांचा जो पुत्र आहे श्रीकृष्ण, त्याला आपण प्रत्येक वेळेला पाहिलेलं आहे, की तो गाई वासरांमध्येच तो आहे रमलेला. त्यांनी मधुर बासरी वाजवली, की सगळ्या गायी जिथे असतील तिथून धावत पळत यायच्या. गवळणी सुद्धा यायच्या. पण झाडा झाडावर असलेले पशु-पक्षी वगैरे सगळेच यायचे. म्हणजेच आपल्या भारतीय जीवन पद्धतीमध्ये आपण आपल्या सोबतच गाई-वासरांना, प्राण्यांना, पशु-पक्ष्यांना सगळ्यांना इतकं स्थान व्यवस्थित दिलेलं आहे. आपण त्यांची पूजा देखील करतो. गणपतीला जसा उंदीर असतो, देवीला जसा सिंह असतो, म्हणून काही देवींच्या हातामध्ये पोपट असतो. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघा. कार्तिक स्वामींना मोर असतो. ह्या तुम्ही बघाल ना, तर तुमच्या लक्षात येईल, की काय असतं हे सगळं? सांगा बरं? की आपण आपल्याबरोबर बाकीची सुद्धा जी साधन संपत्ती आहे, तिला सुद्धा आपल्या जीवनात महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. म्हणूनच रमा एकादशी नंतर येणारा वसुबारसचा जो दिवस असतो, तो श्रीकृष्णाच्या दृष्टीने आणि आपल्या सुद्धा सर्वसामान्यांच्या दृष्टीने फार मोठा असतो. कारण आज गाई-वासराची पूजा केली जाते आणि मगच उपवास सोडला जातो. चला तर मग गाई-वासराबद्दल माहिती घेण्यापूर्वी आपण आपल्या ध्यान मुद्रेत येऊया. आज तुम्हाला सूर्यमुद्रा करायची आहे. सूर्यमुद्रा तुम्हाला माहिती आहे का? बऱ्याच जणांना माहीत असेल. नसेल तर तुम्हाला दाखवते. कारण आजचा सगळा जो विषय आहे, तो सूर्यनाडीवर आपण करणार आहोत. आजचं ध्यान आपण सूर्यनाडीवर घेणार आहोत. तुम्ही जिथे असाल तिथे पद्मासनात, सुखासनात तुम्हाला कम्फर्ट होईल अशा ठिकाणी बसा. त्याच्यानंतर हात आज मात्र मांडी जरी तुम्ही घातली, पाय क्रॉस करून बसलात, खुर्चीवर असाल तर हाताची मुद्रा मात्र तुम्ही अशी करायची आहे. किंवा तुम्ही अशी जरी केली तरी चालेल. ही आहे सूर्यमुद्रा. लक्षात घ्या, ही आहे सूर्यमुद्रा. म्हणून हे जे बोट आहे तुमचं, या बोटाचं हे तिसरं हे अनामिका म्हणतात याला, ज्याच्यात आपण लेडी फिंगर किंवा लग्नाची अंगठी किंवा साखरपुड्याची अंगठी घालतो, ते असं हे करायचं, फोल्ड करायचं आणि त्याच्या मधल्या पेरावर अंगठ्याने दाब द्या. आणि या सूर्यमुद्रेतच सूर्यमुद्रा ही मांडीवर ठेवून वर आकाशाकडे त्याचं हे असू द्या असं आणि तुम्ही बसा. ही सूर्यमुद्रा आज तुम्ही ध्यान संपेपर्यंत सोडायची नाहीये. याचे तुम्हाला अनेक फायदे मिळतील आणि त्याचं गाय वासरूशी कसं संबंध आहे याचाही उलगडा होईल. दीर्घ श्वास घ्या, डोळे बंद करा. तीनदा दीर्घ श्वास घ्या आणि यथा डोळे बंद सत्यम करा. मन एकाग्र करा. भासते जगतं
कामधेनु शिरसा वन्दे भूतभव्यस्य मातरम् यया सर्वमिदं व्याप्तं जगतं स्थावरजङ्गमं कामधेनु शिरसा वन्दे भूतभव्यस्य मातरम् यया सर्वमिदं व्याप्तं जगतं स्थावरजङ्गमं. हिंदू धर्मात गायीला आई किंवा गोमाता म्हणून ओळखले जाते. धार्मिक मान्यतेनुसार गायीमध्ये 364 कोटी देव देवतांचं वास्तव्य असतं किंवा काही ठिकाणी 34 कोटी देवांचं वास्तव्य असतं. तिचं दूध जे असतं ना ते अमृता समान असतं. याचा अनुभव तुम्ही घेतलाच असेल. पूर्वी आपल्याकडे गाईचं दूधच मिळायचं. नंतर मात्र म्हशीचं दूध आपण प्यायला लागलो. गाईची रोज सेवा केली ना, म्हणजेच रोज तिला चारा दिला, तिला प्रेमाने खाऊ घातलं, तर ग्रहदोष दूर होतात अशी मान्यता आहे. आपल्याकडे आपण ज्योतिषाकडे गेलो तर ते आपल्याला गाईची सेवा करायची आपल्याला एक सल्ला देतात. एक गाय आपल्या आयुष्यातले सर्व दोष दूर करते आणि त्याचे लाभ देखील आपल्याला मिळतात. पूर्वीपासूनच हिंदू धर्मामध्ये गायीला देवताच मानलेली आहे. गाय दिसली की तुम्ही सगळीजण तिच्या पाठीवरनं हात फिरवता, तिच्या चेहऱ्यावर सुद्धा कुरवाळता, तिच्या शेपटीला हात लावून तुम्ही नमस्कार देखील करता. आणि गायीसोबत वासरू दिसलं तर त्याचा तर आनंद तुम्हाला अत्याधिक होतो. कारण तुम्हाला तिच्यामध्ये आपलं रूप दिसतं. एक स्त्री तत्वाचं रूप. हे तर तुम्हाला जाणीव लगेच झाली असेल की एक प्रेम, माया, वात्सल्य जे त्या गायीकडे बघून मिळतं. आणि ती आपल्यासारखीच आहे. बाळाला दूध देणारी, दूध पाजणारी, सर्व जगाचं पालन पोषण करणारी. हे तर नक्कीच. त्यामुळे तुम्हाला गाय जवळची वाटते. गोमाता ही तुमच्या खूप जवळची वाटते. याचं एकच कारण आहे की ती तुम्हाला आपली वाटते. आणि आपल्या धर्मामध्ये गायीला देवताच मानलेली आहे. चला तर मग या गायीचं आपण आज वसुबारसच्या निमित्ताने ध्यान आणि ज्ञान प्राप्त करणार आहोत. चला तर मग ध्यान आणि ज्ञान प्राप्त करण्याच्या मार्गावर आपण आता अग्रेसर होऊया. तुम्ही हाताची सूर्य मुद्रा केलेली आहे आणि ती शेवटपर्यंत सोडू नका. हाताला बोटांना रग लागली तरी हलकेच दाबा, जोरात दाबू नका, एवढीच विनंती. हलका अंगठा त्याच्यावर ठेवा, म्हणजे तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही. लक्ष्मीर्या लोकपालानां धेनुरूपेण संस्थिता नमस्तस्ये नमो नमः. लक्ष्मीर्या लोकपालानां धेनुरूपेण संस्थिता नमस्तस्ये नमो नमः. लक्ष्मीर्या लोकपालानां धेनुरूपेण संस्थिता नमस्तस्ये नमो नमः. या श्लोकाचा असा अर्थ आहे की लक्ष्मी रूपी धन जो आपल्याकडे पाळतो त्याचा सर्व जग नमस्कार करून जय जयकार करतो. कारण धेनू म्हणजे गाय आणि जो गोपालक असतो की ज्याच्याकडे गाई वस्त्रांची संपत्ती जास्त असते तो लक्ष्मीकारक असतो. त्याच्याकडे ही धनसंपदा विपुल असते. म्हणूनच सर्व जग त्याचा जय जयकार करतो, त्याला नमस्कार करतो. कारण आपल्या गाईला बनलेला आहे. ध्यानाच्या अवस्थेत आपण आता या मंत्राचा जप करून डोळ्यासमोर आपण वत्स धेनू म्हणजे गाय वासरू आणणार आहोत. तुमच्या डोळ्यासमोर तुम्ही आता सुंदरशी
पांढरी शुभ्र किंवा तुम्हाला आवडत्या रंगाची गाय आणि तिचं वासरू डोळ्यासमोर आणू शकता. कारण गोमातेचा कोणताही रंग असू दे, तो तुम्हाला ती आवडतेच. काळी पांढरी, गुलाबी लाल, गुलाबी लाल म्हणजे चॉकलेटी रंग हा. नंतर पांढरी शुभ्र गाय, तिच्या कपाळावर असलेली काळा ठिपका, तिचं वासरू, हे तुम्हाला सगळ्यांना माते समानच आहे. त्यामुळे सवत्स धेनू म्हणजे तिच्या बाळासकट असलेली गाय तुमच्या डोळ्यासमोर आणा. गायीचे डोळे पहा, किती सुंदर आहेत. किती प्रेमाने ती आपल्याकडे पाहत आहे. मध्येच ती तिच्या वासराकडे पण पाहत आहे, आपल्याकडे पण पाहत आहे. तिचं अवलोकन करा. श्वासावर लक्ष द्या आणि गोमातेचं दर्शन मनामध्ये, डोळ्यामध्ये आणि हृदयावर विराजमान करा. जगतं स्थावरजङ्गमं तामधेनु शिरसा वन्दे भूतभव्यस्य मातरं यया सर्वमिदं व्याप्तं जगत्स्थावरजङ्गमं तामधेनु शिरसा वन्दे भूतभव्यस्य मातरं यया सर्वमिदं व्याप्तं जगतं स्थावरजङ्गमं तामधेनु शिरसा वन्दे भूतभव्यस्य मातरम् लक्ष्मीर्या लोकपालाना धेनुरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः लक्ष्मीर्या लोकपालाना धेनुरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः लक्ष्मीर्या लोकपालाना धेनुरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः लक्ष्मीर्या लोकपालाना धेनुरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः लक्ष्मीर्या लोकपालाना धेनुरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः गाओ मे सर्वतश्चैव आता तुम्ही गवामध्येव गोमातेच्या साम्यहम् पायावर पाणी सुरूपा घालत आहात. बहुरूपाश्च विश्वरूपाश्च मातर गावो तिच्या कपाळाला तुम्ही मामुपतिष्ठन्तमिति नित्यं प्रकीर्तयेतः हळदी कुंकू गावो लावलेला मे आहे. शेपटीला सर्वतश्चैव पण लावलेला आहे. तिच्या गवामध्येव शरीराच्या उंचवट्यावरून साम्यहम् तुम्ही सुरूपा हात बहुरूपाश्च फिरवत आहात. विश्वरूपाश्च मातरः गाईचा जो कणा असतो ना, गावो तो मामुपतिष्ठन्तमिति नित्यं प्रकीर्तयेतं गावो मे सूर्यनाडीचा असतो. सर्वतश्चैव त्याला वासंड असं गवामध्येव म्हणतात. साम्यहम् सुरूपा बहुरूपाश्च विश्वरूपाश्च मातरः ज्यांना ध्यान गावो मार्गातली माहिती आहे, मामुपतिष्ठन्तमिति ते नित्यं नेहमी गायीच्या प्रकीर्तयेतः पाठीवर असणाऱ्या या यया उंचवट्यावरून हात फिरवतात. सर्वमिदं कारण व्याप्तं या पृथ्वीवर जगतं हा असा एकच प्राणी आहे स्थावरजंगमं की ज्याची कायम तामधेनु सूर्यनाडी शिरसा सुरू असते. वन्दे म्हणून
आज आपलं हे ध्यान सूर्यनाडीवर आहे. कारण आपल्या शरीरात देखील 3 नाड्या असतात. चंद्रनाडी, सूर्यनाडी आणि सुषुम्ना नाडी. तसे नाड्यांचे खूप प्रकार आहेत, पण या महत्वाच्या नाड्या आहेत. आपल्या शरीरात चंद्रनाडी ही बऱ्यापैकी सतत कार्यरत असते, कारण ती स्वची असते. सूर्यनाडी ही देणारी असते. त्यामुळे गायीच्या शरीरातली ही नाडी ही सदैव जागृत असते. म्हणूनच समोर कधीही तुमच्या गाय आली तर तिच्या पाठीवरून, तिचा जो पाठीचा उंचवटा आहे त्यावरून नक्कीच हात फिरवा. आता देखील तुम्ही ध्यानात हे करू शकता. तुम्ही ध्यानातून तिच्या पाठीवर जो उंचवटा आहे त्याच्यावरून हात फिरवा. अगदी प्रेमाने. तुम्हाला जाणीव होईल की तुमची उजवी नाकपुडी चा श्वासोश्वास जोरात सुरू झालेला आहे. डावी बाजू ही चंद्रनाडी आहे आणि उजव्या नाकपुडीतनं येणारा श्वास आणि जाणारा श्वास ही सुरू झाली की सूर्यनाडी सुरू झाली समजायची. सूर्यनाडीवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करा. नमस्तस्ये 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 नमो नमः लक्ष्मीर्या लोकपालाना धेनुरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः लक्ष्मीर्या लोकपालाना धेनुरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः लक्ष्मीर्या लोकपालाना धेनुरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः गाओ मे सर्वतश्चैव गवामध्ये वसाम्यहं सुरूपा बहुरूपाश्च विश्वरूपाश्च मातर गावो मामुपतिष्ठन्तमिति नित्यं प्रकीर्तयेतः गाओ मे सर्वतश्चैव गवामध्ये वसाम्यहं सुरूपा बहुरूपाश्च विश्वरूपाश्च मातरः गावो मामुपतिष्ठन्तमिति नित्यं प्रकीर्तयेतं गावो मे सर्वतश्चैव गवामध्ये वसाम्यहं सुरूपा बहुरूपाश्च विश्वरूपाश्च मातरः गावो मामुपतिष्ठन्तमिति नित्यं प्रकीर्तयेतः यया सर्वमिदं व्याप्तं जगतं स्थावरजङ्गमं तामधेनु शिरसा वन्दे भूतभव्यस्य मातरं यया सर्वमिदं व्याप्तं जगतं स्थावरजङ्गमं तामधेनु गायीच्या शरीरात सर्व देवतांचा वास असतो. म्हणूनच गाय सर्व देवमयी आहे. प्राचीन काळापासूनच भारतीय संस्कृतीमध्ये गायीवर श्रद्धा ठेवण्यात आलेली आहे. भगवान श्रीरामाने युवावस्थेत प्रवेश करतानाच आपल्या जीवनाचं ध्येय गो ब्राह्मण हितार्य देशस्याय सुखायच असं, म्हणजेच गाय आणि ब्राह्मण यांचे हित आणि या देशाचे सुख यासाठीच पवित्र संकल्पाच्या पूर्तीसाठीच घोषित केलेले होते.
गायीच्या प्रतीची भारतीय भावना किती श्रद्धावान आणि कृतज्ञतापूर्वक आहे हे लक्षात येते. गावो ममा ग्रतो नित्य गाव पृष्ठता एवं चम गावो मे सर्वतश्चैव गवांमध्ये वसाम्यहम. ह्याचा अर्थ काय? तर गायी नेहमी माझ्या समोर असाव्यात, पाठीमागे असाव्यात, माझ्या सभोवताली गायीच असाव्यात आणि मी गायींमध्ये. पुराणात पावलोपावली गोमातेचा महिमा वर्णिला आहे. भारतीय संस्कृतीच नाही तर संपूर्ण जगात गोमातेचा मोठा सन्मान केला जातो. आपण गोमातेची पूजा करतो. त्याच्यापासून मिळणारे दूध, दही, तूप, गोमूत्र, शेण यामध्ये विविध रोग सुद्धा बरे करण्याची क्षमता असते. आपली संस्कृती ही यज्ञप्रधान पण आहे. वेद, रामायण, महाभारत इत्यादी धार्मिक आणि ऐतिहासिक ग्रंथामध्ये यज्ञाला सर्वोच्च महत्त्व देण्यात आलेले आहे. यज्ञ केल्यामुळे पृथ्वी, जल, वायू, तेज आणि आकाश या पंचमहाभूतांची शुद्धी होते. मानवी शरीर हे पंचमहाभूतांनीच बनलेले आहे. म्हणूनच शरीराला सुरक्षित ठेवण्यासाठीही पंचमहाभूते शुद्ध रूपांमध्ये असणे आवश्यकच नाही तर अनिवार्य आहे. यज्ञ केल्यामुळे जे परमाणू निर्माण होतात ना, ते काळ्या ढगांना आपल्याकडे आकर्षून घेतात. त्यामुळे यज्ञानंतर पाऊस पडतो. यज्ञात हवनासाठी गायीच्या गोवऱ्यांमधून एक प्रकारचे तेज बाहेर पडते आणि यामुळे काय होतं तर लक्षावधी विषारी कीटक तक्षणीच नष्ट होतात. गोमातेच्या सुक्या गोवऱ्या जाळण्यामुळे माशा, डास इत्यादी देखील मृत पावतात. गाईचं दूध, दही, तूप इत्यादींमध्ये अनेक पौष्टिक पदार्थ असतात. ते इतर कोणत्याही दुधामध्ये मिळत नाही. गोमूत्रात तर कितीतरी लहान आणि मोठ्या रोगांना दूर करण्याची शक्ती आहे. हे योग्य प्रकारे जर ग्रहण केलं ना तर उदररोग, नेत्ररोग, कर्णरोग इत्यादी नष्ट होतात. काही संसर्गजन्य रोग तर गायीला स्पर्श करून आलेली हवा रोग्याच्या शरीराला लागली तर नष्ट होतात. गोमातेच्या संपर्कात राहिल्यावर बऱ्याच प्रकारचे रोग हे नष्ट होतात. त्यामुळे आपल्या दीपावलीच्या वेळेला पूर्वजांनी वसुबारस या दिवसाची सुद्धा गायीच्या पूजनासाठी, तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवसाची स्थापना द्वादशीच्या दिवशी केलेली आहे. हे उगाच आलेलं नाहीये. ही परंपरेला त्यांनी त्या सणांची जोड दिलेली आहे. परंपरेमध्ये हे जे सण आलेले आहेत त्याचं सुद्धा ते महत्व आहे की प्रत्येक वेळेला काय असावं आणि काय नसावं ह्याची सांगड आपल्या पूर्वजांनी खूप सुंदररित्या करून दिलेली आहे. धर्म आणि संस्कृती यांचं प्रतीक जे आहे ते गाय भारताचं कृषीप्रधान अर्थव्यवस्थेचा एक कणा आहे. म्हणजे तुमच्या तर लक्षात आलं असेल की गोपालन, गोरक्षण करणे, गायीचा उपयोग आहे ना, तो त्याच्यासाठी पण होतो. ज्या भूमीत शेती होत नसते ना, तिला गायरान बनवण्याची सूचना आहे. बरोबर आहे की नाही? गोमाता ही धर्म आणि अर्थ याची प्रबळ पोषक आहे. धर्मापासूनच मोक्षाची प्राप्ती होते आणि अर्थापासून कामनांची म्हणजे इच्छांची पूर्तता होते. त्यामुळे भारतीय जीवनात प्राचीन काळापासूनच गोमातेचे एवढे उच्च महत्व आहे. गायीच्या अमृततुल्य दुधाव्यतिरिक्त भूमीचा कस टिकवण्यासाठी उत्तम खतही आपल्या गायीच्या शेणापासून प्राप्त होते. बरोबर की नाही? म्हणजे एवढे आपल्याला त्या गायीचे उपयोग आहेत. एका गोमातेपासून आपल्याला किती उपयोग आहेत ते आपल्या पूर्वजांनी आपल्या समोर तेव्हापासूनच आणून ठेवलेले आहेत आणि आपण त्याचा रोजच्या जीवनात वापर देखील करत आहोत. पुन्हा एकदा आपण थोडेसे सूर्यनाडीवर काम करूया. तुमच्या समोर जी गाय उभी आहे ना वासरासह, तिच्या प्रेमळ डोळ्यांकडे तुम्ही पहा आणि तिच्याकडून जे प्रेमाचे प्रकाश किरण तुमच्यापर्यंत पोहोचत आहे ना, तुमचं हृदय प्रेमाने भरून गेलेलं आहे. तुमच्यात सुद्धा ती जागृत झालेली आहे. तुमचा प्रेमाचा झरा, प्रेमाचा पाना पुन्हा वाहू लागलेला आहे. कारण त्याच्यात ऑलरेडी
देवी तत्व सुद्धा वसलेलं आहे. नमस्तस्ये आपण जे नमस्तस्ये नवरात्रात देवी ध्यान केलं ते सुद्धा नमस्तस्ये यालाच नमो कनेक्टेड आहे ना. नमः कारण आपण लक्ष्मीर्या अनाहत चक्रावर देवीला बसवलेलं लोकपालाना आहे. पूर्ण शरीरात आपल्या मनात धेनुरूपेण देवी आहे संस्थिता आणि ती सुद्धा एक स्त्री तत्व आहे. गोमाता नमस्तस्ये सुद्धा स्त्री तत्वच आहे. नमस्तस्ये नमस्तस्ये नमो नमः लक्ष्मीर्या त्यामुळे लोकपालाना गोमातेच्या नुसत्या दर्शनाने देखील धेनुरूपेण आपल्याला संस्थिता नमस्तस्ये खूप नमस्तस्ये नमस्तस्ये नमो आनंद मिळत आहे, नमः जो तुम्ही आता घेत लक्ष्मीर्या आहात. तिच्या लोकपालाना संपूर्ण शरीरावरून म्हणजे पाठीवरून धेनुरूपेण तुम्ही प्रेमाने हात संस्थिता फिरवत आहात. तिला नमस्तस्ये हिरवा चारा खायला घालत आहात. नमस्तस्ये नमस्तस्ये नमो नमः लक्ष्मीर्या लोकपालाना धेनुरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः गाओ मे सर्वतश्चैव गवामध्ये वसाम्यहं सुरूपा बहुरूपाश्च विश्वरूपाश्च मातर गावो मामुपतिष्ठन्तमिति नित्यं प्रकीर्तयेतः पुन्हा एकदा गाओ श्वासावर मे लक्ष द्या. सर्वतश्चैवो 3दा श्वास घ्या. गवामध्ये सूर्यनाडीवर वसाम्यहम् सूर्यनाडीवर काम करा. सुरूपा बहुरूपाश्च विश्वरूपाश्च मातरः गावो मामुपतिष्ठन्तमिति नित्यं प्रकीर्तयेतं गावो मे सर्वतश्चैव गवामध्ये वसाम्यहं सुरूपा बहुरूपाश्च विश्वरूपाश्च मातरः गावो मामुपतिष्ठन्तमिति नित्यं प्रकीर्तयेतः यया सर्वमिदं व्याप्तं जगतं स्थावरजङ्गमं तामधेनुशिरसा वन्दे भूतभव्यस्य मातरं यया सर्वमिदं व्याप्तं जगतं स्थावरजङ्गमं तामधेनुशिरसा वन्दे भूतभव्यस्य मातरं यया सर्वमिदं व्याप्तं आपण जगतं सूर्यनाडीवर आज पूर्णपणे स्थावरजङ्गमं लक्ष केंद्रित केलेलं आहे. तामधेनुशिरसा तुमच्या वन्दे बोटांना थोडी रग लागली असेल, भूतभव्यस्य पण तरी सुद्धा मातरं तुमची आज यया सूर्यनाडी आपण सर्वमिदं पूर्णपणे व्याप्तं जगतं कार्यरत करणार आहोत. कारण स्थावरजङ्गमं याचा संबंध कामधेनुशिरसा गोमातेशी आहे. वन्दे गायीच्या भूतभव्यस्य उत्पत्तीबाबत पुराणात मातरम् अनेक प्रकारच्या यया कथा नोंदवलेल्या आहेत. सर्वमिदं प्रथमतः व्याप्तं ब्रह्मदेव एका मुखातून अमृत घेत असताना जगतस्थावरजङ्गमं त्यांच्या दुसऱ्या मुखातून काही फेसाळ कामधेनुशिरसा बाहेर पडले वन्दे आणि त्यातूनच मूळ गाय जी आहे भूतभव्यस्य ती सुरभी नावाची ती मातरम् जन्माला आली, यया असं सर्वमिदं उल्लेख आहे. व्याप्तं दुसऱ्या एका कथेत जगतं दक्ष प्रजापतीला 60 स्त्रिया स्थावरजङ्गमं होत्या. त्यापैकी एक सुरभी होती. कामधेनुशिरसा वन्दे काही वेळेला काही पुराणांमध्ये भूतभव्यस्य अशी कथा आहे की मातरम् समुद्र मंथनाच्या वेळी सुरभी लक्ष्मीर्या म्हणजे स्वर्गीय गाय 14 लोकपालाना रत्नांसह जन्मली होती धेनुरूपेण आणि संस्थिता सुरभी गायीपासून सोनेरी रंगाची कपिला गाय नमस्तस्ये जन्माला आली नमस्तस्ये व तिच्या दुधापासूनच नमस्तस्ये जलसागराचा जन्म नमो झाला. नमः भागवत पुराणानुसार लक्ष्मीर्या म्हणजे समुद्र मंथन जेव्हा होते लोकपालाना ते दरम्यान आकाशीय वैदिक धेनुरूपेण गायच्या संस्थिता निर्मितीची कथा आहे. नमस्तस्ये नंदा, सुभद्रा, नमस्तस्ये सुरभी, सुशीला, नमस्तस्ये बाहुला नमो या 5 दिव्य कामधेनू नमः आहेत. लक्ष्मीर्या या तुम्हाला संपूर्ण लोकपालाना पुराणांमध्ये कुठे ना कुठेतरी धेनुरूपेण गोष्टींच्या माध्यमातून संस्थिता आपल्या समोर येतात. नंदा येते, नमस्तस्ये सुभद्रा येते, नमस्तस्ये सुरभी येते, सुशीला येते, नमस्तस्ये बाहुला नमो येते, नमः कामधेनू तर येतेच. कामधेनू लक्ष्मीर्या म्हणजे
आपल्या सर्व इच्छा पूर्ण करणारी वैदिक गाय. रूपेण आणि संस्थिता तेथूनच दिव्य अमृत नमस्तस्ये पंचगव्य प्रकट झाले. नमस्तस्ये ब्रह्मदेवाने नमस्तस्ये घेतलेली कामधेनू नमो किंवा सुरभी ही नमः वैदिक गाय मग नंतर ऋषींना समर्पित करण्यात आली, लक्ष्मीर्यालोकपालाना जेणेकरून त्यातील खगोलीय अमृत देवरूपेण पंचगव्य संस्थिता यज्ञ, आध्यात्मिक संस्कार या नमस्तस्ये सर्वांच्या मानवतेसाठी तिचा नमस्तस्ये वापर करता येतील. कारण ऋषीमुनी नमस्तस्ये हे नमो जाणत नमः होते की गोमातेपासून गावो काय काय फायदे मैं आहेत आणि सर्वतस्यैव त्यांच्याकडे त्यांच्या आश्रमशाळेमध्ये मामध्ये राहायला येणाऱ्या वसाम्यहम् सर्व सुरूपा मुलांसाठी ते बहुरूपाश्च गाईचं दूध देऊ शकत होते. विश्वरूपाश्च म्हणून मातर ब्रह्मदेवानी त्या गायी सगळ्या गावो ऋषीमुनींना अर्पण केल्या, त्यांच्या सुपूर्द मामुपतिष्ठन्तं केल्या. नित्यं त्याच्यानंतरच प्रकीर्तयेतः आपल्या धर्मग्रंथात गावो गाय ही पूजनीय मानलीच गेलेली आहे. देवतस्यैवो म्हणून आपल्या माता भाकरी काढतात. गवामध्येव म्हणजेच काय, साम्यहम् पहिली भाकरी ही सुरूपा गायीपासून बनते. म्हणजे बहुरूपाश्च भाकरी करताना, पहिली भाकरी करताना त्यात विश्वरूपाश्च थोडंसं गाईचं मातरः दूध मिसळलं जातं. गावो आणि पहिली भाकरी ही मामुपतिष्ठन्ति गायीपासून बनते. नित्यं गायीचं दूध तर अमृतासमान असतंच. प्रकीर्तयेतं कामधेनू गावो मे आणि गोमाता आणि तिचे गायीचे सर्वतस्यैव वंशज. आता जे आपल्या भारतामध्ये जेवढ्या गवामध्येव गायी आहेत, त्या साम्यहम् कामधेनूच्या सुरूपा सगळे वंशज आहेत. बहुरूपाश्च विश्वरूपाश्च दिव्य कामधेनूचं मातरः 2 महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य गावो म्हणजे काय, तर तिला कुबड आहे मामुपतिष्ठन्तमिति म्हणून. आणि नित्यं त्यांच्या पाठीवर आणि त्यांच्या मानेखाली प्रकीर्तयेतः एक थोडीशी छटा, म्हणजे एक यया थोडीशी अशी आपल्याला सर्वमिदं आयाळसारखं लागतं बघा. व्याप्तं जगतं स्थावरजङ्गमं सुरुवातीच्या काळात तामधेनु भारतामध्ये शिरसा गायीला व्यापार वन्दे आणि देवाणघेवाणाचं साधन म्हणून पण वापरलं जायचं भूतभव्यस्य हं. त्यामुळे मातरम् त्यावरून माणसाची यया समृद्धी सर्वमिदं त्या गायींच्या व्याप्तं संख्येवरून समजली जायची. जगतं हिंदू धर्मात गाय स्थावरजङ्गमं पवित्र आहे आणि तामधेनु पराक्रमी शिरसा लोकांच्या पापांसाठी ती वन्दे मारली जाते, असं भूतभव्यस्य उल्लेख आहे. मातरम् यया सर्वमिदं व्याप्तं जगतं स्थावरजङ्गमं तामधेनु शिरसा श्वासावर लक्ष वन्दे केंद्रित करा आणि भूतभव्यस्य मातरम् यया आपल्या सूर्यनाडीवर सर्वमिदं व्याप्तं ध्यान केंद्रित करा. जगतं आता स्थावरजङ्गमं तुम्हाला थोडंसं सूर्यनाडीमुळे तामधेनु शिरसा वन्दे उष्णता वाढल्याची जाणीव झालेली असेल. भूतभव्यस्य मातरम् यया सर्वमिदं व्याप्तं जगत्स्थावरजङ्गमं तामधेनु शिरसा वन्दे भूतभव्यस्य मातरम् यया सर्वमिदं व्याप्तं जगतं स्थावरजङ्गमं तामधेनु शिरसा वन्दे भूतभव्यस्य मातरम् लक्ष्मीर्यालोकपालाना धेनुरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 या नमो सूर्यमुद्रेमुळे नमः तुमचे शरीर संतुलित राहण्यात मदत होते. लक्ष्मीर्यालोकपालाना वजन कमी होते, धेनुरूपेण चरबी कमी संस्थिता होते, पचनशक्ती वाढते, नमस्तस्ये ताणतणाव कमी होतात. नमस्तस्ये मधुमेह, नमस्तस्ये कोलेस्ट्रॉल, नमो यकृतातील दोष नमः यांच्यासाठी पण ही मुद्रा फार उपयोगी पडते. लक्ष्मीर्यालोकपालाना तुम्ही दिवसातून कधीही, धेनुरूपेण कुठल्याही वेळी ही मुद्रा संस्थिता करू शकता. कारण बसल्या बसल्या तर नमस्तस्ये करायची आहे. त्याच्यासाठी नमस्तस्ये कोणाला सांगायची, कोणाला दाखवायची नमस्तस्ये काहीच नमो गरज नाही. कोणीही तुम्हाला विचारणार नाही नमः की तुम्ही असं बोट करून का बसलेला आहात. लक्ष्मीर्यालोकपालाना त्यामुळे धेनुरूपेण सूर्यमुद्रेचे हे संस्थिता खूप फायदे आहेत. नमस्तस्ये जी नमस्तस्ये सूर्यमुद्रा आपल्याला एवढे फायदे नमस्तस्ये देऊ शकते, नमो तर जी नमः सतत गोमातेच्या शरीरात जागृत आहे, तर लक्ष्मीर्यालोकपालाना तिचं पालन केलं, तिला धेनुरूपेण वंदन केलं, संस्थिता तिला आपण चारा खायला घातला, नमस्तस्ये तर आपल्याला किती फायदे नमस्तस्ये मिळतील याचा विचार करा नमस्तस्ये बरं. नमो नमः गावो श्वासावर मे लक्ष केंद्रित करा. सर्वतश्चैव गवामध्ये वसाम्यहम् सुरूपा बहुरूपाश्च
विश्वरूपाश्च मातर गावो मामुपतिष्ठन्तमिति नित्यं प्रकीर्तयेतः गावो मे सर्वतश्चैवो गवामध्ये वसाम्यहम् सुरूपा बहुरूपाश्च गाईचं शरीर जे असतं विश्वरूपाश्च ना ते समोर मातर सडपातळ आणि गावो मागे रुंद असतं. गाईला मामुपतिष्ठन्तमिति 2 मोठे कान असतात. नित्यं त्यांच्या मदतीने ते हळू किंवा प्रकीर्तयेतम् मोठा आवाज सुद्धा ऐकू शकतात. गावो मे गाईला 2 मोठे सर्वतश्चैव डोळे असतात, ज्याच्या मदतीने गवामध्ये ती 360 वसाम्यहम् अंशापर्यंत पाहू शकते. सुरूपा गाय हा 4 बहुरूपाश्च पायांचा सस्तन प्राणी आहे व त्याच्या विश्वरूपाश्च 4ही पायावर खूर मातरः असतात, ज्याच्या गावो मदतीने ती कोणत्याही कठीण प्रदेशावर चालू मामुपतिष्ठन्तमिति शकते. नित्यं गाईला जे तोंड असते ते प्रकीर्तयेतः वरच्या बाजूला रुंद असते आणि तळाशी यया पातळ असते. सर्वमिदं गाईच्या संपूर्ण व्याप्तं शरीरावर छोटे जगतं केस असतात. गाईला एक स्थावरजंगमं लांबलचक शेपटी असते, तामधेनु जिच्या मदतीने ती सतत आपल्या शिरसावन्दे शरीरावर असणारी धूळ पुसत असते. भूतभव्यस्य मातरम् गाईला यया 4 कास असतात सर्वमिदं व तिची मान व्याप्तं लांब असते. जगतं गाईच्या तोंडाच्या खालच्या स्थावरजंगमं जबड्यातना 32 दात असतात. तामधेनु त्यामुळे शिरसा गाय वन्दे दीर्घकाळ चघळल्यानंतर अन्न भूतभव्यस्य म्हणजे आपल्या मातरम् पोटातनं बाहेर यया काढते. सर्वमिदं गाईचं नाक मात्र मोठे व्याप्तं असतं. गाईला जगतं 2 मोठी शिंग असतात. स्थावरजंगमं पण हे भारतीय गायींनाच हां. तामधेनु बाकीच्या शिरसा काही ठिकाणी ज्या हायब्रिड वन्दे गायी असतात त्यांना ती शिंग नसतात. भूतभव्यस्य मातरम् यया सर्वमिदं व्याप्तं जगतं स्थावरजङ्गमं तामधेनु शिरसा वन्दे भूतभव्यस्य मातरम् यया सर्वमिदं व्याप्तं हिंदू धर्मात जगतस्थावरजङ्गमं गाय दान करणं हे मोठं तामधेनु परोपकाराचं काम शिरसा समजलं जातं. वन्दे किंवा काही पत्रिकेमध्ये जो दोष भूतभव्यस्य असतो ना, त्यावेळेला सुद्धा सांगतात, मातरम् की गोदान यया करा. इव्हन सर्वमिदं तुम्ही व्याप्तं वास्तुशांतीच्या वेळी सुद्धा जगतं गाय दान करतात, हे तुम्ही ऐकलं असेल. स्थावरजंगमं आता आपण चांदीची गाय दान करतो तामधेनु किंवा स्टीलची शिरसा करतो किंवा आपल्या आपल्या वन्दे ऐपतीप्रमाणे आपण करतो. पण गोदान भूतभव्यस्य मात्र आपण वास्तुशांतीच्या वेळी मातरम् किंवा मोठे यज्ञ करतो, त्यावेळेला लक्ष्मीर्या सुद्धा करत असतो. कुंभमेळ्यामध्ये सुद्धा लोकपालाना गोदान करण्याची प्रथा आहे. कुंभमेळ्याला तुम्ही धेनुरूपेण कधी गेलात, तर संस्थिता गोदानाचं महत्त्व आहे. नमस्तस्यै आपल्याकडे नमस्तस्यै गाय दान करणं हे फार मोठं नमस्तस्यै परोपकाराचं नमो मानलं गेलेलं आहे. नमः कारण गाय जर दान केली लक्ष्मीर्या आपण, तर आपल्याला मोक्ष मिळू शकतो, अशी एक लोकपालाना धारणा आहे. हिंदूंचे सगळे सण जे धेनुरूपेण असतात ना, ते संस्थिता गाईच्या तुपाशिवाय पूर्ण होत नाही. तुपाचा दिवा, नमस्तस्यै जो आपण तुपाचा दिवा नमस्तस्यै देवाला लावतो, तो गाईच्या नमस्तस्यै नमो तुपापासूनच बनलेला असतो. म्हणजे त्या नमः दुधाचाच असतो. हे लक्ष्मीर्या तुम्हालाही माहिती आहे. लोकपालाना इतर वेळेला आपण जे घरात तूप काढतो, त्याचा आपण दिवा लावत धेनुरूपेण नाही. संस्थिता पण बाहेरून विकत आणून आपण गाईच्या तुपाचा, नमस्तस्यै शुद्ध तुपाचा दिवा नमस्तस्यै देवाला जरूर लावतो. नमस्तस्यै नमो नमः लक्ष्मीर्या आपण गाईच्या शेणाचा लोकपालाना सुद्धा वापर करतो. पूर्वी घर धेनुरूपेण सारवायला संस्थिता गाईच्या शेणाचा वापर करायचे, जेणेकरून नमस्तस्यै घरामध्ये डास, नमस्तस्यै चिलटं किंवा इतर प्राणी यायचे नाहीत नमस्तस्यै आणि नमो ते शुभ मानलं जायचं. नमः दिवाळीत आता आपण लक्ष्मीर्या घराला रंग लावतो ना, तसं ते लोकपालाना लोकं सगळे शेणाने सारवायचे. धेनुरूपेण त्यामुळे काय व्हायचं, संस्थिता घर सुद्धा एकदम लख्ख व्हायचं नमस्तस्यै आणि त्या शेणाचा नमस्तस्यै वास सुद्धा सगळ्यांना खूप नमस्तस्यै आवडायचा. कारण नमो त्या शेणाच्या वासानेच नमः गाओ मे सर्वतश्चैव चिडचे नाहीत गवामध्ये घरामध्ये आणि त्याच्यावर वसाम्यहम् काढलेली रांगोळी सुद्धा सुरूपा सुरेख दिसायची. बहुरूपाश्च विश्वरूपाश्च गाईचं मातर कुठलंही काम गावो करण्यापूर्वी गाईचं दर्शन घेणं किंवा ती अचानक समोर मामुपतिष्ठन्तमिति येणं, हे सुद्धा आपल्या नित्यं हिंदू धर्मात फार प्रकीर्तयेतः पवित्र मानलं गेलं आहे. तो एक गावो शुभशकुन मे आहे. सर्वतश्चैव लहान मुलांना गाईचं दूध पाजण्याचा सल्ला आहे. गवामध्ये कारण म्हशीचं दूध असतं ते वसाम्यहम् सुस्ती आणतं. सुरूपा तर तुम्हाला माहिती असेल, की बहुरूपाश्च गाईचं दूध मात्र प्यायल्यावर विश्वरूपाश्च आपलं शरीर एकदम मातरः ठणठणीत होतं. गावो पचनशक्ती आपली वाढते. बाळाची पचनशक्ती तर खूपच चांगली मामुपतिष्ठन्तमिति होते. नित्यं प्रकीर्तयेतम् गाईचं वासरू जेव्हा गावो तिचं दूध पितं मे ना, तेव्हा ते उड्या मारून सर्वतश्चैव मारून त्याचा आनंद व्यक्त गवामध्ये करतं आणि खेळतं राहतं. वसाम्यहम् सुरूपा कारण ते आपल्याला बहुरूपाश्च मजबूत आणि निरोगी
बनवतं. आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत गावो करतं, वाढवतं. मामुपतिष्ठन्तमिति आपले मन तीक्ष्ण नित्यं आणि स्मरणशक्ती आपली प्रकीर्तयेतः मजबूत होते. यया गाईचं शेण हे सर्वमिदं पिकांसाठी तर व्याप्तं सर्वोत्तम आहे. किती आपण जगतं त्या गाईचे फायदे तुम्ही बघत आहात, बरोबर की स्थावरजङ्गमं नाही? तामधेनु शिरसा वन्दे आज जे आपण भूतभव्यस्य सूर्यनाडीवर काम करत मातरम् आहोत ना, यया त्याचंही एक सर्वमिदं ज्योतिषशास्त्रानुसार महत्व व्याप्तं आहे. जगतं भारतीय गायींच्या स्थावरजङ्गमं मणक्यापासून तामधेनु सूर्यकेतू नावाची एक शिरसा विशेष नाडी आहे. वन्दे जेव्हा सूर्याची किरणं त्यावर भूतभव्यस्य पडतात ना, तेव्हा ही मातरम् नाडी यया सूर्यकिरणांच्या समन्वयाने सर्वमिदं सोन्याचे व्याप्तं बारीक कण बनवते जगतं आणि त्यामुळेच देशी गाईचे स्थावरजङ्गमं दूध पिवळसर असते आणि या कामधेनु दुधात शिरसा विशेष गुणधर्म असतात. वन्दे त्यामुळेच भूतभव्यस्य आपल्या गाईच्या दुधाला विशेष मातरम् महत्व आहे. यया सर्वमिदं व्याप्तं जगतं स्थावरजङ्गमं त्यामुळेच आज आपण तामधेनु सूर्यनाडीवर शिरसा जास्तीत वन्दे जास्त काम करत आहोत. आपल्या शरीरातील भूतभव्यस्य सूर्यनाडी आपण मातरम् पूर्णपणे विकसित यया करत आहोत. तिचा सर्वमिदं वापर करून आपल्यात ऊर्जा व्याप्तं निर्माण करत आहोत. जगतस्थावरजङ्गमं तामधेनु शिरसा श्वास वन्दे दीर्घ श्वास घ्या. श्वासावर लक्ष भूतभव्यस्य केंद्रित करा आणि मातरम् पुन्हा एकदा यया ध्यानात सर्वमिदं मग्न व्हा. व्याप्तं जगतं तुमच्या समोर गोमाता उभी आहे. स्थावरजङ्गमं मनापासून तिच्यावर प्रेम करा. तामधेनु तिला शिरसा हात लावा. वन्दे तिच्या वासरावर प्रेम करा. त्याला भूतभव्यस्य पकडण्याचा प्रयत्न करा. हे मातरम् सर्व मानसपूजेमध्ये तुम्ही करत आहात ह्याचा आनंद घ्या. लक्ष्मीर्यालोकपालाना धेनुरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः 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 गाओ मे सर्वतश्चैव गवामध्ये वसाम्यहं सुरूपा बहुरूपाश्च विश्वरूपाश्च मातर गावो मामुपतिष्ठन्तमिति नित्यं प्रकीर्तयेतः गाओ मे सर्वतश्चैव गवामध्ये वसाम्यहं सुरूपा बहुरूपाश्च विश्वरूपाश्च मातरः गावो मामुपतिष्ठन्तमिति नित्यं प्रकीर्तयेतं गावो मे सर्वतश्चैव गवामध्ये वसाम्यहं सुरूपा बहुरूपाश्च विश्वरूपाश्च मातरः गावो मामुपतिष्ठन्तमिति नित्यं प्रकीर्तयेतः यया सर्वमिदं व्याप्तं जगतं स्थावरजङ्गमं तामधेनु शिरसा वन्दे भूतभव्यस्य मातरम् यया सर्वमिदं व्याप्तं जगतं स्थावरजङ्गमं तामधेनु शिरसा वन्दे भूतभव्यस्य मातरम् यया सर्वमिदं व्याप्तं
जगतं स्थावरजङ्गमं कामधेनु शिरसा वन्दे भूतभव्यस्य मातरम् यया सर्वमिदं व्याप्तं जगतं स्थावरजङ्गमं कामधेनु शिरसा वन्दे भूतभव्यस्य मातरम् यया सर्वमिदं व्याप्तं जगत्स्थावरजङ्गमं कामधेनु शिरसा वन्दे भूतभव्यस्य मातरम् यया सर्वमिदं व्याप्तं जगतं स्थावरजङ्गमं कामधेनु शिरसा वन्दे भूतभव्यस्य मातरम् लक्ष्मीर्या लोकपालाना धेनुरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः लक्ष्मीर्या लोकपालाना धेनुरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः लक्ष्मीर्या लोकपालाना धेनुरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः लक्ष्मीर्या लोकपालाना धेनुरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः लक्ष्मीर्या लोकपालाना धेनुरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः गाओ मे सर्वतश्चैव गवामध्ये वसाम्यहं सुरूपा बहुरूपाश्च द्वापार युगात कृष्णाचा आणि विश्वरूपाश्च गायीचा संबंध देखील मातर तुम्ही पाहिलेला गावो असेल. श्रीकृष्ण हे मामुपतिष्ठन्तमिति नित्यं पूर्णपणे गायींच्या प्रकीर्तयेतः मेळाव्यात उभे असायचे गावो आणि बासरी मे वाजवत असायचे. सर्वतश्चैव गायींचा आणि कृष्णाचा गवामध्ये संबंध किती वसाम्यहम् जुना होता. सुरूपा आता सुद्धा आपण बहुरूपाश्च हे चित्र पाहिल्यावर खूप आनंदित होतो. विश्वरूपाश्च गाय, वासरू मातरः आणि सगळे गावो उभे असतात आणि त्यामध्ये मामुपतिष्ठन्तमिति कृष्ण नित्यं बासरी वाजवत असतो. प्रकीर्तयेतं गावो मे कृष्ण सर्वतश्चैव लहानपणी कृष्ण आणि गवामध्ये त्याचे मित्र सगळे वसाम्यहम् सुरूपा गायी चारण्यासाठी बहुरूपाश्च त्यांना वनात विश्वरूपाश्च घेऊन जायचे. मातरः बरोबर की नाही? आणि तिथे गावो कदंब वृक्षावर बसून कृष्ण बासरी मामुपतिष्ठन्तमिति वाजवायचा. नित्यं सगळ्या गायी तिथे खाणं प्रकीर्तयेतः पिणं सोडून म्हणजे त्यांचं गवत खाणं सोडून त्याच्या यया मधुर बासरीच्या सर्वमिदं ह्याच्यात गुंगून जायच्या. व्याप्तं जगतं पूर्ण त्या परिसरात स्थावरजङ्गमं जेवढं जल, आप, कामधेनू तेज, वायू सगळे शिरसा पंचमहाभूत वन्दे होती ती आणि सजीव निर्जीव भूतभव्यस्य सगळी जण मातरम् कृष्णाच्या यया बासरीतच गुंगून जायची. सर्वमिदं व्याप्तं संध्याकाळी सुद्धा जगतं गो गोरज मुहूर्त म्हणजे स्थावरजङ्गमं कृष्ण हा गायींना घेऊन जेव्हा कामधेनू परत यायचा शिरसा गोकुळामध्ये, वन्दे त्याला तो भूतभव्यस्य गोरज मुहूर्त म्हणजे तो मातरम् जी गायीच्या यया सर्वमिदं पावलांनी उधळलेली जी व्याप्तं धूळ असते त्याला जगतं रजकण म्हणजे धुळीचे कण म्हणतात. स्थावरजङ्गमं आणि अशा या कामधेनू गायींना घेऊन तो शिरसा यायचा. म्हणून वन्दे गोरज मुहूर्ताला सुद्धा आपल्याकडे भूतभव्यस्य फार महत्व आहे. मातरम् कारण यया त्यावेळेला स्वयं सर्वमिदं भगवान व्याप्तं गोमातेला घेऊन येत जगतं असतात. स्थावरजङ्गमं कृष्णाला कामधेनू लोणी खूप शिरसा आवडायचं. आता हे वन्दे लोणी कसं बनायचं? तर ह्याचं तर तुम्हाला भूतभव्यस्य माहितीच आहे की मातरम् दुधापासूनच यया लोण्यापर्यंतची प्रक्रिया सर्वमिदं सुरू असते. व्याप्तं आणि असं हे लोणी श्रीकृष्ण जेव्हा खायचा जगत्स्थावरजङ्गमं त्यावेळेचा आनंद किती अवर्णनीय कामधेनू असेल बरं. शिरसा तुम्ही पण वन्दे त्याचा आनंद घेऊ शकाल. मनातनं भूतभव्यस्य आता तुम्ही विचार करा, मातरम् तुमच्या घरात यया गोकुळ भरलेलं आहे. सर्वमिदं
तुम्ही व्याप्तं दूध काढत आहात. जगतं दुधाने स्थावरजङ्गमं दूध तुम्ही मग तामधेनु चरवीनं शिरसा घुसळत वन्दे आहात. त्यातून भूतभव्यस्य नंतर मातरम् थोडं दही लावत आहात. दही तुम्ही लक्ष्मीर्या शिंकाळ्यावर ठेवलेलं आहे. लोकपालाना शिंकाळ्यावरचं दही तुम्ही आता काढलेलं आहे धेनुरूपेण आणि आता संस्थिता पुन्हा ते तुम्ही त्याचं मंथन नमस्तस्ये करत आहात. हे जे नमस्तस्ये मंथन चालू आहे ना, ते त्याचं नमस्तस्ये आहे. नमो आपल्या नमः विचारांचं, आपल्या शरीराचं लक्ष्मीर्या मंथन, जे आज आपण लोकपालाना वसुबारसच्या दिवशी करत आहोत. आणि धेनुरूपेण आपल्यातून देखील संस्थिता आता लोणी नावाचं, नवनीत नमस्तस्ये नावाचं एक मंथनाचं छान नमस्तस्ये स्वरूप आपल्यालाच नमस्तस्ये मिळणार नमो आहे. नमः छानशी भेट या दिवाळीत लक्ष्मीर्या आपलीच आपल्याला मिळणार आहे. कारण लोकपालाना आपल्यातले दोष धेनुरूपेण आपण संस्थिता गोमातेच्या आशीर्वादाने दूर करत आहोत नमस्तस्ये आणि नमस्तस्ये तिच्या पासून नमस्तस्ये मिळणाऱ्या नमो सर्व नमः व्यंजनांचा आपण वापर करत आहोत. लक्ष्म्या त्यामुळे आपलं शरीर आणि मन देखील लोकपालाना पूर्णपणे शुद्ध झालेलं आहे. धेनुरूपेण आणि त्यातून संस्थिता मिळालेलं नवनीत म्हणजे नमस्तस्ये ज्ञान आणि ध्यान ह्याचा नमस्तस्ये आपल्याला पुढील जीवनात नमस्तस्ये खूप उपयोग नमो होणार आहे. नमः म्हणूनच तर हा सगळा लक्ष्म्या खटाटोप केलाय ना आपण, हे नवनीत निर्माण लोकपालाना करायचा. धेनुरूपेण संस्थिता आणि त्याला सहाय्य कोण झालेलं आहे? नमस्तस्ये तर वसुबारस. नमस्तस्ये वसुबारसच्या नमस्तस्ये निमित्ताने आपण नमो आज गोमातेची नमः सेवा, गावो मे तिच्याबरोबर आपण आपल्या सूर्यनाडीवर देखील काम सर्वभूतेषु केलेलं आहे. आणि सूर्यनाडी गवामध्ये आपल्यासाठी आपण कार्यरत केलेली वसाम्यहम् आहे, जागृत केलेली सुरूपा आहे. बहुरूपाश्च त्यापासून विश्वरूपाश्च मिळालेलं नवनीत मातर म्हणजे लोणी गावो आपण खाल्लेलं आहे, चाखलेलं आहे. मामुपतिष्ठन्त्यमिति तुमच्या नित्यं जिभेवर त्याचा स्वाद येईल बघा. प्रकीर्तयेतः खूप गोड असं गावो नवनीत, मे ताजं-ताजं लोणी सर्वतश्चैवो तुमच्या जिभेवर त्याचा अमृताचा स्वाद आलेला गवामध्ये आहे. वसाम्यहम् चला तर मग सुरूपा आपण आता गोमातेची आरती बहुरूपाश्च करूया. मानस पूजेतच विश्वरूपाश्च आपण तिची आरती ओवाळूया मातरः आणि तिला गावो गवारची भाजी आणि बाजरीची मामुपतिष्ठन्त्यमिति भाकरी ह्याचा नित्यं नैवेद्य दाखवूया. प्रकीर्तयेतं गावो मे आणि सर्वतश्चैव 2 घास हिरव्या पालेभाजीचे, गवामध्ये हिरव्या चाराचे तुम्ही तुमच्या वसाम्यहम् हाताने तिला प्रेमाने सुरूपा खाऊ घालत आहात. बहुरूपाश्च तिला नमस्कार करत आहात. विश्वरूपाश्च मातरः गावो तिच्या पाठीवरून तुम्ही हात फिरवलेला आहे. मामुपतिष्ठन्तमिति नित्यं प्रकीर्तयेतः असं या गोमातेची यया पुण्यकारक, सर्वमिदं व्याप्तं ऊर्जावान जगतं आणि स्थावरजङ्गमं प्रेमळ दृष्टी तुम्हा तामधेनु सर्वांवर शिरसा वन्दे कायम राहू दे. भूतभव्यस्य हीच मातरम् गोमाते चरणी यया प्रार्थना. सर्वमिदं व्याप्तं आपल्याकडून जगतं तिचा कधीही अपमान होऊ नये स्थावरजङ्गमं म्हणून तामधेनु तिला शिरसा वन्दे जिथे असेल, जिथे दिसेल, भूतभव्यस्य तिथे काही मातरम् नसेल तरी फक्त यया नमस्कार करा सर्वमिदं आणि तो मनापासून करा. व्याप्तं म्हणजे जगतं 365 कोटी देवांना तो मिळतो, स्थावरजङ्गमं अशी आपली मान्यता आहे ना? तामधेनु शिरसा वन्दे भूतभव्यस्य तिला मातरम् चारा अर्पण करा. यया सर्वमिदं व्याप्तं जगतं स्थावरजङ्गमं तामधेनु शिरसा वन्दे भूतभव्यस्य मातरम् यया ज्यांना सर्वमिदं मंगळ दोष व्याप्तं असेल ना, तीव्र असू दे, मध्यम असू दे, जगतस्थावरजङ्गमं कमी स्वरूपातला असू दे, नीचीचा तामधेनु असू दे, शिरसा उच्चीचा असू दे, वन्दे त्यांनी गाईला भूतभव्यस्य मसूर डाळ आणि गूळ मातरः खायला घाला. यया सर्वमिदं व्याप्तं ज्यांना जगतं त्यांच्या स्थावरजङ्गमं आयुष्यात थोडेसे बाह्य संबंध येतात, तामधेनु त्यांनी शिरसा वन्दे बुधवारी भूतभव्यस्य हिरव्या मातरम् मुगाची डाळ आणि गूळ गाईला घाला. लक्ष्मीर्या म्हणजे असे संबंध लोकपालाना आपल्या आयुष्यात पुन्हा येणार नाहीत. धेनुरूपेण संस्थिता नमस्तस्ये तीव्र मंगळामुळे नमस्तस्ये ज्यांची लग्न ठरत नाहीयेत, नमस्तस्ये नमो अशांनी नमः लाल रंगाच्या गायीला लक्ष्मीर्या म्हणजे तांबड्या रंगाच्या गायीला लोकपालाना 11 प्रदक्षिणा घालाव्यात धेनुरूपेण लग्न ठरेपर्यंत. संस्थिता लांबून घाला, नमस्तस्ये काही हरकत नाही. नमस्तस्ये हे छोटे छोटे उपाय आहेत. नमस्तस्ये नमो
लक्ष्मीर्या ज्यांचा अशा उपायांवर विश्वास आहे लोकपालाना त्यांनीच हे करावेत. धेनुरूपेण संस्थिता कारण या उपायांपेक्षा सुद्धा नमस्तस्ये ध्यानाने आपली ताकद नमस्तस्ये चांगली वाढते आणि नंतर नमस्तस्ये आपल्याला नमो जे काही पाहिजे ते नमः आपण मिळवू शकतो. ह्याच्यावर लक्ष्मीर्या आपला दृढ विश्वास पाहिजे. लोकपालाना कारण ध्यान मार्गात जेव्हा तुम्ही येता, धेनुरूपेण त्यावेळेला संस्थिता या बाह्य उपचारांची आपल्याला गरज पडत नमस्तस्ये नाही. नमस्तस्ये कारण आपलं नमस्तस्ये मन आणि नमो विचार हे नमः दोन्ही ताकदवान होतात. लक्ष्मीर्या आपली सुद्धा लोकपालाना सूर्यनाडी कार्यरत होते धेनुरूपेण आणि संस्थिता त्याचा फायदा तुम्हाला नमस्तस्ये नक्कीच होईल. कारण नमस्तस्ये मग आपणच आपले निर्णय नमस्तस्ये योग्य प्रकारे घेऊ नमो शकतो. नमः गाओ मे पण तरी सुद्धा सर्वतश्चैव आपल्या ज्योतिषशास्त्राने, आपल्या सनातन गवामध्येवासाम्यहम् धर्माने काही जे स्वरूपा उपाय सांगितलेले आहेत, ते सुद्धा बहुरूपाश्च करून पाहिले तरी काहीही हरकत नाही. विश्वरूपाश्च मातर गावो मामुपतिष्ठन्तमिति नित्यं प्रकीर्तयेतः अशा या गावो मे कृष्णाच्या सर्वतश्चैवो गोधनाचा, गाय गवामध्ये वासरूचा वसाम्यहम् आपण सुरूपा द्वादशीच्या दिवशी बहुरूपाश्च पूर्णपणे विश्वरूपाश्च तिला समर्पित होऊया, मातरः गावो तिची पूजा मामुपतिष्ठन्तमिति करूया. नित्यं पुढच्या पिढ्यांना तिचे प्रकीर्तयेतम् महत्त्व सांगूया गावो मे आणि सर्वतश्चैव मगच आजच्या दिवसाचं गवामध्ये महत्त्व त्यांना जर समजलं, वसाम्यहम् तरच पुढची पिढी सुरूपा गाय बहुरूपाश्च वासरूंना किंवा त्या पिढीला विश्वरूपाश्च ती लोकं जतन करू मातरः शकतील. गावो या कथा, पुराणातल्या कथा मामुपतिष्ठन्तमिति किंवा त्याचे काही नित्यं जे संदर्भ असतात, ते फक्त प्रकीर्तयेतः आपल्या फायद्यासाठीच पूर्वजांनी लिहून ठेवलेले यया आहेत. सर्वमिदं व्याप्तं याचं आपल्याला भान जगतं असू द्या. आपणच ती स्थावरजङ्गमं माहिती आपल्या पुढच्या तामधेनु पिढ्यांपर्यंत शिरसा पोहोचवूया. त्यांना त्याचं वन्दे महत्त्व समजावून सांगूया. भूतभव्यस्य जेणेकरून मातरम् गायींची कत्तल होणार यया नाही. सर्वमिदं व्याप्तं कारण जगतं मनापासून जेव्हा आपण तिला स्थावरजङ्गमं देव मानतो, देवी मानतो, तामधेनु शिरसा त्यावेळेला वन्दे तिचं संवर्धन करणं ही भूतभव्यस्य सुद्धा आपली नैतिक जबाबदारी आहे. मातरम् यया सर्वमिदं त्यामुळे व्याप्तं आज ध्यानातून जगतं बाहेर येताना एक गोष्ट नक्की, स्थावरजङ्गमं की आपणच आपल्या संस्कृतीचे तामधेनु जतन करूया. शिरसा वन्दे गाय वासरू नसेल तर तिची भूतभव्यस्य प्रतिकात्मक पूजा मातरम् आपण केलेलीच आहे. यया तरी सुद्धा सर्वमिदं संध्याकाळी तिची व्याप्तं प्रतिकात्मक पूजा करा. जगतं चित्र काढा, तिला स्थावरजङ्गमं ओवाळा, तामधेनु शिरसा तिला नैवेद्य वन्दे दाखवा आणि तो तुम्ही ग्रहण भूतभव्यस्य करा. मातरम् यया सर्वमिदं हीच आपण व्याप्तं आपल्या जैविक साधन जगतस्थावरजङ्गमं संपत्तीविषयी कृतज्ञता तामधेनु बाळगूया. शिरसा वन्दे चला तर मग ही भूतभव्यस्य आगळी वेगळी दिवाळी मातरम् आपण यया ध्यान मार्गातनं सर्वमिदं साजरी करत आहोत. व्याप्तं त्यामुळे जगतं आपल्या शरीराला, आपल्या मनाला, आपल्या स्थावरजङ्गमं आजूबाजूच्या वातावरणाला सगळ्यांना तुम्ही तामधेनु धन्यवाद करा शिरसा वन्दे आणि हळू आपल्या भूतभव्यस्य शरीरात परत या. मातरम् हातापायाची लक्ष्मीर्या हालचाल सुरुवात करा. लोकपालाना सूर्यमुद्रेतनं तुम्ही बाहेर या धेनुरूपेण संस्थिता आणि दोन्ही हात एकमेकांवर नमस्तस्ये घासा. नमस्तस्ये घर्षण करा. मिळालेली नमस्तस्ये ऊर्जा नमो बंद नमः डोळ्यांवर चेहऱ्यावर ठेवा लक्ष्मीर्या लोकपालाना आणि धेनुरूपेण मग संस्थिता नमस्तस्ये शांतपणे नमस्तस्ये गोमातेला तिच्या वासरासह नमस्कार करून नमस्तस्ये नमो नमः लक्ष्मीर्या ध्यानातून बाहेर या. लोकपालाना आपल्या सूर्यनाडीला देखील नमस्कार करा. धेनुरूपेण तिलाही संस्थिता धन्यवाद म्हणा आणि नमस्तस्ये रोजच्या जीवनात तिचा वापर करा. नमस्तस्ये नमस्तस्ये या नमो मुद्रेने तुमची नमः प्रतिकारशक्ती लक्ष्मीर्या उत्तम प्रकारे वाढेल. लोकपालाना धेनुरूपेण संस्थिता नमस्तस्ये 5, 4, नमस्तस्ये 3, 2, नमस्तस्ये 1. नमो नमः चला तर मग लक्ष्मीर्या ध्यानातून बाहेर आलेलो आहोत. लोकपालाना तुमचे सगळ्यांचे धेनुरूपेण मनःपूर्वक धन्यवाद संस्थिता आणि भगवती क्लासेसचे नमस्तस्ये सुद्धा मनःपूर्वक नमस्तस्ये धन्यवाद.
कारण त्यांनी आपल्याला ही उत्तम नमस्तस्यै आणि योग्य संधी नमो दिली, की नमः ज्याचा वापर करून आपण गावो आपल्या मे जीवनाचं ध्येय बदलत सर्वतश्चैव आहोत. गवामध्ये वसाम्यहं सुरूपा धन्यवाद, बहुरूपाश्च धन्यवाद, धन्यवाद. विश्वरूपाश्च मातर गावो मामुपतिष्ठन्ते